बसमधून 25 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एलसीबीची मोठी कारवाई. कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी निघालेल्या सराफा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याची 25 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लक्झरी बसमधून चोरणाऱ्या टोळीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने म्हणजे एलसीबीने अवघ्या काही दिवसांत गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 25 लाख रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नेमकी घटना काय? जळगाव सराफ बाजारातील व्यापारी प्रफुल्ल सुराणा यांचा कर्मचारी नितीन पुरुषोत्तम वाणी हे चांदी खरेदीसाठी 11 जुलै 2026 रोजी कोल्हापूरला निघाले होते. त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग होती. बस फर्दापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल साई सुरुची येथे जेवणासाठी थांबली असता नितीन वाणी हे जेवणासाठी खाली उतरले. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बसमधील रोख रकमेची बॅग लंपास केली. बस परत आल्यावर बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्याचा तपास एलसीबीकडे सोपवला होता. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सराईत गुन्हेगार सोनू उर्फ राम भगवान सारवाण वय 32 राहणार शनीपेठ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर 3 साथीदारांची नावे उघड केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ इतर आरोपींनाही अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी: 1. सोनू उर्फ राम भगवान सारवाण 32 राहणार गुरुनानक नगर जळगाव. 2. शेख रेहमान शेख निसार 33 राहणार पिंपराळा हुडको जळगाव. 3. सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे 38 राहणार कोल्हीनगर जळगाव. 4. दशरथ सुरेश चौधरी 36 राहणार खंडेराव नगर पिंपराळा जळगाव. मुद्देमाल जप्त: आरोपी शेख रेहमान याने गुन्ह्यासाठी स्वतःची मारुती डिझायर कार MH47C 7877 उपलब्ध करून दिली होती. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेली पूर्ण 25 लाख रुपयांची रक्कम आणि 5 लाख रुपयांची कार असा 30 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुख्य सूत्रधार सोनू सारवाण याच्यावर यापूर्वीही जळगाव शहर, शनीपेठ आणि भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरी, मारामारी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या सर्व आरोपींना पुढील तपासासाठी MIDC पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस निरीक्षक पुढील तपास करत आहेत. कारवाई करण्यात आलेली आहे. दिनांक 11 रोजी साधारणतः 6:30 वाजता नितीन पुरुषोत्तम वाणी हे इथे एका सराफा दुकानामध्ये काम करतात. त्यांनी जवळजवळ 25 लाखाची कॅश घेऊन ते कोल्हापूर येथे सिल्वर खरेदीला जात होते. तर काही लोकांना हे माहिती होतं आणि त्यांनी तसा प्लॅन आखला आणि छत्रपती संभाजीनगरच्या एरियामध्ये सदरच्या ट्रॅव्हलची गाडी थांबलेली असताना हॉटेल साई सुरुची लॉजिंग येथे ती गाडी थांबली असताना त्यातील 4 आरोपींनी तो प्लॅन करून त्यांच्याकडचे 25 लाख रुपये कॅश ही त्यांनी पळवलं. संबंधित पोलीस याच्यामध्ये हा गुन्हा अजून दाखल झालेला नाही, परंतु आपण 0ची कायमी करून छत्रपती संभाजीनगरला हा वर्ग करण्यात आला आहे. त्याच्या अगोदर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या टीमने याच्यामध्ये 4 आरोपींना आज आपण अटक केली आहे. त्यांची नावं आहेत सोनू भगवान सारवाण, शेख रेहमान निसार, सचिन झांबरे, दशरथ चौधरी. याच्यापैकी सगळ्यात मेन जो आरोपी आहे तो आरोपी क्रमांक 1 आहे सोनू भगवान सारवाण. याच्यावर पूर्वीचे जवळजवळ 7 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग भाग आहे की सचिन झांबरे नावाचा एक सराफ देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्याने देखील हे प्लॅन त्याला माहिती होतं आणि सदर चोरीमध्ये त्याने देखील सहभाग त्याचा आहे. त्याच्यामध्ये आपण संपूर्ण 25 लाख रुपये आपण रिकव्हरी केलेली आहे आणि या मारुती डिझायर नावाची गाडी देखील इथे वापरण्यात आली होती, ती देखील आपण जप्त केली. असा एकूण 30 लाखाचा मुद्देमाल इथे आपण जप्त केलेला आहे. हा सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे हा शारदा आश्रम शाळेजवळ कोल्हेनगर जळगाव येथील रहिवासी. आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न त्याच्यासाठी एक्झॅक्ट रोल काय, परंतु त्याला देखील याची कल्पना होती आणि तो देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. पूर्ण रक्कम रिकव्हर झाली. 25 लाखच्या 25 लाख रिकव्हर झाली आणि ते जे वाहन वापरलं ते देखील रिकव्हर करण्यात आले. दुसरी अजून एक कारवाई